अगोदरच्या पार्टमध्ये तुम्ही बघितलं असेल आम्ही मार्केटमध्ये जाऊन मांदेली आणि मुशी घेऊन येलो, तर तेव्हा आम्ही त्या पार्टमध्ये मांदेली फ्राय दाखवलो. तर आता ह्या पार्टमध्ये आम्ही मांदेलीचा सार आणि मुशीचा मटण दाखवतो. तर आईने ऑलरेडी मुशीच्या मटणासाठी लागणारा वाटप काढून घेतला, मिक्सरला लावून पण घेतला, आणि आता मांदेलीच्या सारासाठी जा लागता वाटण तिनं मिक्सरला लावून घेतल्या. त्याच्यामध्ये ओला खोबरा आणि मिरची जी पाण्यात आम्ही भिजत टाकलेलो ती तिनं वाटून घेतल्या. त्याच्यानंतर कढई ठेवल्या आणि त्याच्यात मग कढीपत्ता आणि लसूण, जसा त्याला आणि लसूण आणि कढीपत्ता जसा ताप चांगला भाजला गेला तसा आईन मग फोडणी दिल्या, वाटप त्या कढईत टाकल्या आणि त्याच्यानंतर झाकण लावून घेतल्या. आणि आपल्या घाव्यात असा तिनं नंतर पाणी वगैरे ॲड केल्या, जसं घरात माणसं असतील त्यांना पुरणारा जसा असतात तसा. तर नंतर मग सोला वगैरे टाकल्या तिनं. ही सोला आमची गावची असत आणि गावठी असत. तर मीठ वगैरे टाकून घेतल्या. साधारण एक उकळी इल्यावर मग नंतर तिनं जे काय आम्ही मांदेली आणलो ती तिनं त्याच्यात सोडल्या आणि परत उकळी येऊ दिल्या. तर अशा पद्धतीने ह्या कालान तिनं थोडा शिजाक ठेवल्यात. तर दुसऱ्या साईडला कढईसारख्या एक भांडा तिनं गॅसवर ठेवल्या आणि त्याच्यामध्ये कढीपत्ता, तेल वगैरे आणि कांदा वगैरे टाकून मग नंतर तो थोडं फ्राय होऊ दिल्या. आणि चांगलं फ्राय वगैरे झाल्यानंतर मग त्याच्यात मग मसाला टाकल्या. तो मसाला आमचा मालवणी मसाला असा, त्याच्यामध्ये हळद वगैरे आणि मिक्स केल्या. आणि जी काही मुशी आम्ही आणलो मार्केटमधून तर ती त्याच्यात सोडल्या फ्राय होऊसाठी. तर ती चांगली फ्राय करून घेतल्या तिनं. त्यात एकदम मस्त वास येत होतो. तर झाल्यानंतर मग चांगले मुशीची चांगली कच्ची राहावं नाही याची खात्री करून मग त्याच्यात मग वाटप आम्ही केलेलो होतो. तर ह्या वाटप होता ह्या सुक्या खोबरा, थोडासा ओला खोबरा, कांदो आणि गरम मसालो. तर ह्या सगळ्या टाकून तिनं मग थोडा ढवळून वगैरे घेतल्या आणि त्याच्यात थोडा पाणी वगैरे टाकल्या आणि मीठ वगैरे टाकून नंतर फायनली सोला टाकला. सोला ही टाकूच हवी, तर त्याशिवाय मजा नाही, थोडा आंबटपणा येऊसाठी. आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या बाजूक तिनं चेक केल्यानं मांदेलीचा सार तर त्या एकदम फायनली रेडी झालेला. आणि तिनं मग कोथिंबीर वगैरे चिरून मांदेलीच्या सारावर आणि मुशीच्या मटणावर त्या टाकून घेतल्या. आणि फायनली जेवण आमचा रेडी झाला. तर ह्यो व्हिडिओ तुमका कसं वाटलो, आवडलो असल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर मंडळींनो जेव घेवा. धन्यवाद.